आज आम्ही परत गेलो होतो देव आणि आळंदीला. तर नमस्कार माऊली, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. हॉस्टेलवरून लवकर आवरून कॉलेजच्या गेटला आलो. आम्ही काही गेट पास वगैरे काढला नव्हता, म्हणून आम्हाला तिथे गेटवर बसमध्ये बसता नाही आलं. रोडनं कॉलेजच्या मागच्या गेटपर्यंत चालता आलाच होतो. बरं झालं तिथं कंडक्टरनं बस थांबवली. कंडक्टरनी बस थांबवल्यावर आम्ही सगळे एवढे खुश झालो ना, आता तुम्हाला काय सांगू. आमची चालत जायची बेजारी वाचली आणि आम्हाला पण हेच पाहिजे होतं. कंडक्टर काका चला म्हणले बसा गाड्यात, तसं काय फुकट नेणार नव्हते, पण आमच्यासाठी अर्ध्या वाटत बस थांबवली. आमच्यासाठी हेच खूप होतं. आलाव देहूमध्ये घेतलं तुकाराम महाराजांचं दर्शन. आणि असं मोठी माणसं म्हणतात की देवळात गेले की जरा बसावं लागतं, लगेच येऊन लागतं. म्हणून मग थोडा वेळ मंदिरामध्ये बसलो. मंदिरामध्ये आमच्याकडला एक आजोबा बसले होते. मग त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. आम्ही सकाळी नाश्ता केला नव्हता आणि त्यात त्यांनी विचारलं प्रसाद घ्यायचा आहे का. मग आम्ही कशाला नाही म्हणणार आहे, चला म्हणलं घेऊया प्रसाद. प्रसादासाठी बारी तर खूपच मोठी लागली होती, पण त्यांचं नेटवर्क थोडं स्ट्रॉंग होतं. त्यांनी घुसवलं आम्हाला बारीमध्ये आणि डायरेक्ट गेल्या गेल्याच घेतलं जेवायला वाढून. आणि मग आम्ही खाला सगळ्यांनी प्रसाद खाऊन गेलो मोबाईलच्या दुकानावर. यशाचा मोबाईल फुटला होता, त्याला डिस्प्ले टाकायचा होता. मी त्याचा डिस्प्ले टाकून घेतला आणि मी गेलो आळंदीला. आई पप्पा आले होते, त्यांच्याजवळ लॅपटॉप द्यायचं होतं. ज्ञानेश्वर माऊलीचं बाहेरून दर्शन घेतलं आणि निघालो परत देहूकडे. आणि आई बाबा गेले घरी. आलो देहूमध्ये. मग बसची वाट बघून कंटाळा होता. मग गेलो इंद्रायणीकडे. इंद्रायणीचं वातावरण कसं आहे बघावं म्हणलं. अजून तेवढा मोठा पाऊस पडायला नव्हता, म्हणून वातावरण तर शांतच होतं. मी इकडे व्हिडिओ करत बसलो तर तिकडे बस आली. मग परत गेलो बसकडे, पण काय करावं, बस ही कॉलेजकडे जाणारी नव्हती तर कॉलेजहून येणारी होती. थोड्या वेळाने आली कॉलेजकडे जाणारी बस. मी बसलो बसमध्ये आणि आलो कॉलेजला. कचोरी खायला गावात उतरलो तर ही गँग भेटली. मग गँग सोबत आलो रूमवर. तर माऊली भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये. जय शिवराय.